प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे तालुक्यातील गोताणे गावातील श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी या पावन पर्वावर जय्यत तयारी सुरू आहे। तर उद्या सायंकाळी 4 भव्य वृक्षदिंडींचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी दिंडी सोहळ्यात गावातील पुरुष महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रख्यात कीर्तनकार हरिभक्त परायण रवी महाराज व हरिभक्त परायण दासभाऊ पाटील यांनी केले आहे। धुळे तालुक्यातील गोताणे गावाची ओळख प्रति पंढरपूर म्हणून सर्वदूर पसरली आहे। वैकुंठवासी परमपूज्य दामोदरजी महाराज खेडगावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गोताणे गावात भव्य दिव्य असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। मंदिराची उभारणी करण्यापासून मंदिरात दररोज गावातील भजनी मंडळांतर्फे भजन संध्या, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते। यामुळे गावात धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिवर्षाप्रमाणे येत असलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भव्य दिव्य असा धार्मिक सोहळा साजरा होत असतो। पहाटे पंचामृताने श्री विठ्ठल रुक्मिणी स्नान व महाआरती केली जात असते। तर सकाळी भजन संध्याचा कार्यक्रमासह आदी विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जात असतात। तर दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते। श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी गोताणे गावासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात। त्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थांसह भजनी मंडळातर्फे मंदिरात व मंदिर परिसरात जय्यत तयारी केली जात आहे। तसेच दिनांक 25 जुलै 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिनांक 24 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे। रामकृष्ण हरी श्री क्षेत्र प्रति पंढरपूर गोताणे ब्रह्ममूर्ती दामोदरजी महाराज सद्गुरू मास्तरबाबांच्या आशीर्वादाने पांडुरंगाच्या मंदिरावर सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो। याही वर्षी हा कार्यक्रम संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या आनंदामध्ये संपन्न होत आहे। दरवर्षीप्रमाणे पहाटे काकडा आरती होईल। त्यानंतर आपल्याच गावातील हिलाल बाबूलाल पाटील यांच्या माध्यमातून महापूजा व अभिषेक हा संपन्न होणार आहे। तसेच दिवसभर भजनाचा कार्यक्रम व परिसरातील जे ग्रामस्थ भाविक दर्शनाकरता उपस्थित राहणार आहेत त्यांच्याकरता संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने फराळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याही वर्षी 5 ते 7 हजार लोक दर्शनासाठी व फराळासाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे। तसेच संध्याकाळी संपूर्ण गावातून भजनी मंडळींच्या सहकार्याने भगवंताची पालखी फिरणार आहे व रात्री 9 ते 11 महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार कैलासजी महाराज चोपडेकर यांचं सुसरावी असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाकरता संपूर्ण ग्रामस्थ, भजनी मंडळ, तरुण मित्र मंडळ सर्वांचं सहकार्य लाभत आहे। तसेच या कार्यक्रमाकरता संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांनी व भाविकांनी दर्शनाचा व फराळाचा लाभ घ्यावा ही सर्वांना आग्रहाची विनंती।